नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आधार जो टॉपिक आहे म्हणजे आधार अपडेट 10 वर्षाच्या वर ज्या आधार कार्डून झालेले आहेत त्या सर्व व्यक्तींनी आधार कार्ड अपडेट करणं कंपल्सरी शासनाने जाहीर केलेलं आहे। तर हे अपडेट नक्की काय आहे आणि या अपडेट करायचं किंवा नाही करायचं किंवा या अपडेट मध्ये कुठल्या प्रकारचे अपडेट आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार या सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तर या आपल्या व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला मी देणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा। आधार अपडेट जर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्हाला 31 मार्च नंतर 1000 रुपये दंड होणार आहे। तर अशा प्रकारे शासनाने घोषित केलेला आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया आपण काय आहे हे अपडेट। आधार अपडेट हे शासनाने काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे। 31 मार्च 2024 पर्यंत सर्वांनी आधार कार्ड अपडेट करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। तर 31 मार्च 2024 पर्यंत जर तुम्ही अपडेट नाही केलं तर तुम्हाला 1000 रुपये काय होणार आहे, दंड शासनाने काय केलेला आहे, घोषित केलेला आहे। आता अपडेटचे 3 प्रकार आहेत। तर त्यातलं पहिलं आहे तो बायोमेट्रिक अपडेट, 2 नंबरचा आहे ते डॉक्युमेंट अपडेट आणि 3 नंबरचा आहे ते डेमोग्राफिक अपडेट, बायोमेट्रिक अपडेट। आता या बायोमेट्रिक अपडेट मध्ये नक्की काय असतं, या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, एक डाव्या हाताचं जे 4 बोट आहेत ते अपडेट करावी लागतात। त्याच्यानंतर दुसरा आहे उजव्या हाताची 4 बोट, डाव्या हाताची 4 बोट, त्याच्यानंतर 2 अंगठे आणि तुमचं डोळ्याचे इरिस स्कॅन। ओके, अशा प्रकारचे 4 काय आहेत अपडेट आहे। आणि अजून एक आहे तो आपला स्वतःचा फोटो, याला म्हणतात काय, बायोमेट्रिक अपडेट। हे जर तुम्ही खूप वर्षापासून केलेलं नसेल तर तुम्ही करून घ्या। त्याच्यानंतर 2 नंबरचा अपडेट आपल्याला बघायचा आहे। तर तो 2 नंबरचा अपडेटचा प्रकार आहे काय, डॉक्युमेंट अपडेट। सगळ्यात हे महत्वाचं आहे आणि हे बायोमेट्रिक हे अपडेट तुम्ही करायचं आहे 31 मार्चच्या अगोदर। आता या डॉक्युमेंट अपडेट मध्ये नक्की काय आहे, तर डॉक्युमेंट अपडेट कशासाठी शासनाने घोषित केलेला आहे, भारत देशामध्ये की आतंकवाद्यांचा हल्ला होतो किंवा बऱ्याच प्रकारचे गुन्हे घडतात, तर त्या गुन्ह्यामध्ये जे बाहेरचे देशातील लोक येऊन इथं राहत आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, 10 वर्षांना तुम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये जे राहत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा काय आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ म्हणजे तुम्ही राहताय तिथं आणि तुमचा स्वतःचा प्रूफ हा तुम्हाला आधारला शासनाला द्यावं लागणार आहे की तुम्ही 10 वर्षापासून इथंच राहताय आणि आता पण इथंच राहताय। तर हे जर कुणी जर दिलेलं नसेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्या। जे हे देणार नाही त्यांचा आधार कार्ड शासन काय करणार आहे, बंद करणार आहे, हे लक्षात घ्या। तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट अपडेट आहे। तर त्या डॉक्युमेंट अपडेट मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, एक पहिला आहे काय, ऍड्रेस अपडेट नाही करायचा। ऍड्रेसचा प्रूफ तुम्हाला त्या शासनाच्या वेबसाईट वरती स्कॅन करायचा आहे। एक झाला ऍड्रेस प्रूफ आणि एक आयडेंटिटी प्रूफ, काय आयडेंटिटी प्रूफ। तर अशा प्रकारचे 2 प्रूफ तुम्हाला द्यायचे। तर ते 2 प्रूफचं कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला शासनाकडे सबमिट करायचं आहे तर ते मी पुढे सांगणार आहे। बघा, यामध्ये पहिला आहे आयडेंटिटी प्रूफ। आयडेंटिटी प्रूफ मध्ये 4 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। पहिलं आहे काय, तुमचं मतदान कार्ड। सगळ्यात बेस्ट पुरावा म्हटलं तर हा आहे मतदान कार्ड। प्रत्येक 18 वर्षाच्या वरच्या ज्या सर्व व्यक्ती आहेत त्यांच्याकडे हा मतदानचा प्रूफ आहे, म्हणजेच वोटिंग कार्ड हे तुमच्याकडे आहे, हे देऊ शकता। त्याच्यानंतर दुसरं आहे पॅन कार्ड तुमचं, त्याच्यानंतर तिसरं आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, हे नंतर चौथा आहे तुमचा पासपोर्ट। हे 3 डॉक्युमेंट शक्यतो बऱ्याच व्यक्तींकडे नसतात, पण हे जे डॉक्युमेंट आहे ते सगळ्या व्यक्तीकडे 18 वर्षाच्या वरच्या सर्व व्यक्तींच्याकडे हे मतदान कार्ड, वोटिंग कार्ड 100% असतं। हे मतदान कार्ड तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकता। आता नेक्स्ट दुसरा आहे डॉक्युमेंट अपडेट मध्ये काय, ऍड्रेस प्रूफ। एक झाला आयडेंटिटी प्रूफ, दुसरा आहे ऍड्रेस प्रूफ। आता ऍड्रेस प्रूफ साठी तुम्ही काय देऊ शकता, पहिला आहे मतदान कार्ड, वोटिंग कार्ड। तर तुम्ही आयडेंटिटी प्रूफला पण तेच देऊ शकता आणि ऍड्रेस प्रूफला पण एकच डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे आहे। तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर लक्षात घ्या की अशा प्रकारचं मतदान कार्ड तुमचं पाहिजे किंवा अशा प्रकारचं। जर तुमचं जुनं मतदान कार्ड असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला
आधारवर जे नावाचं स्पेलिंग आहे तेच नावाचं स्पेलिंग या मतदान कार्ड वरती तुम्हाला पाहिजे, तरच हे डॉक्युमेंट तुमचं त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. त्याच्यावरती स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करता येणार नाही. ते आधार एनरोलमेंट जे करणारे ऑपरेटर आहेत ते तुमचा प्रूफ घेणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं जर याच्यावरती चुकलेलं असेल तर आधारवरून तुमचं आधी काय करा, हे मतदान कार्ड अपडेट करून घ्या. नेट कॅफे मध्ये जावा, त्या ठिकाणी मतदान कार्ड अपडेट करून घ्या. अपडेट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ते आधारला डॉक्युमेंट प्रूफ म्हणून द्यायचं आहे. आता हे प्रोसेसला कमीत कमी मतदान कार्ड अपडेट व्हायला कमीत कमी 15 दिवस लागतात. बघा, आता मी हा व्हिडिओ अपलोड करतोय, आजची तारीख आहे 21 तारीख, 21-22 तारीख आहे. तर त्या तारखेपासून आधार हे जर आज तुम्ही केलं किंवा उद्या केलं तर तुम्हाला कमीत कमी 8 दिवस म्हणजे 30 तारखेमध्ये अपडेट होईल आणि नंतर ते पोस्टाने तुमच्या घरी येत आहे. त्यानंतर दुसरा प्रूफ आहे या ठिकाणी काय आहे, ड्रायव्हिंग लायसन. आता सगळ्यांचं ड्रायव्हिंग लायसन नसतं मित्रांनो, त्यामुळं हे प्रूफ आहे तो क्वचित 5 ते 10% लोकांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे. ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांच्याकडे हा प्रूफ आहे. सगळ्यात बेस्ट प्रूफ म्हटलं तर काय आहे, मतदान कार्ड. आणि तिसरा प्रूफ आहे काय, पासपोर्ट. पासपोर्ट तरी 1 ते 2% व्यक्तींच्याकडेच असतो, त्यामुळं पासपोर्ट हा प्रूफ जास्त व्यक्तींच्याकडे नसतो. म्हणून सगळ्यात बेस्ट प्रूफ तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ पण हाच आहे आणि ऍड्रेस प्रूफ पण हाच आहे. तर हा मतदान कार्ड तुमच्या सगळ्यांच्याकडे असेल तर, घरी असेल तर शोधून काढा. ते जुना असेल तर ते अपडेट करून घ्या. नवीन येते, नवीन आल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपडेट करून घ्या. जर तुम्ही नाही केलं तर 31 मार्च 2024 नंतर तुम्हाला 1000 रुपये, जसं की पॅन कार्डला तुम्हाला शासनानं 1000 रुपये दंड केलेला आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला आधारला सुद्धा 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेक्स्ट आपण बघूया तिसरा अपडेट, डेमोग्राफिक अपडेट. आता हे कंपल्सरी नाहीये, हे कुणासाठी आहे तर ज्यांचं नाव चुकलेलं आहे, पत्ता चुकलेला आहे, त्याच्यानंतर जन्मतारीख चुकलेला आहे, त्यासाठी हे अपडेट आहे. आता हे अपडेट आपण बघूया काय. बघा, या ठिकाणी नाव चुकलेलं असेल तर तुम्ही नाव दुरुस्त करू शकता. जेंडर चुकलेला, मेलचं फिमेल झाले, फिमेलचं मेल झालेलं आहे तर ते दुरुस्त करू शकता. त्याच्यानंतर ऍड्रेस तुम्हाला बदलायचा आहे तर बदलू शकता. त्याच्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ चुकीचे आहे, बदलू शकता. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे ते बदलू शकता आणि ईमेल आहे तो बदलू शकता. आता बघा, या सगळ्या बदलण्यासाठी एक ठराविक क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे तर नाव जर बदलायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नाव फक्त आणि फक्त 2च वेळा बदलू शकता. आयुष्यामध्ये जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही नाव किती वेळा बदलू शकता, 2 वेळा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 3ऱ्या वेळेला नाव बदलू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल ते 2 चान्स मध्ये तुम्ही नाव बदलू शकता. तर व्यवस्थित नाव बदलायचं असेल तर बदलून घ्या. त्याच्यानंतर जेंडर 1 वेळा बदलू शकता. ऍड्रेस कितीही वेळा बदलू शकता, अनलिमिटेड. किती वेळा बदलू शकता, अनलिमिटेड. त्याला कुठलीही अट नाही, कारण व्यक्ती कुठेही कधीही राहायला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारनं काय केलेलं आहे, शासनानं ऍड्रेस बदलीला कुठलंही लिमिट ठेवलेलं नाही. नाव बदलीला किती लिमिट आहे, 2. डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला बदलायची असेल, जन्मतारीख तुमची चुकलेली आहे तर तुम्ही आयुष्यामध्ये 1च वेळा ती बदलू शकता. दुसऱ्यांदा तुम्हाला परमिशन नाही. काय तुमच्या ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा जन्मतारीख अपडेट करायला जाता, बदलायला जाता, तर त्यावेळी तुम्हाला काय मेसेज येतो, क्रॉस लिमिट. तुमचं क्रॉस लिमिट झालेलं आहे. आधार मध्ये तुम्हाला जन्मतारीख बदलण्याचं तुम्ही क्रॉस लिमिट केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे तुमची जन्मतारीख बदलणार नाही. तर या ठिकाणी आधारची जन्मतारीख बदलण्यासाठी 1च वेळा बदलू शकतो आयुष्यात. मोबाईल नंबर अनलिमिटेड वेळा बदलू शकता, किती वेळा मोबाईल नंबर बदलू शकता. ईमेल पण अनलिमिटेड वेळा बदलू शकता या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे प्रत्येक आधार मधलं बदलण्यासाठी तुम्हाला हा क्रायटेरिया आहे. तर अशा प्रकारे हे तिसरं अपडेट आहे. आता तिसरं अपडेट झाल्यानंतर आता हे अपडेट करणं कुणाला बंधनकारक आहे. पहिला जो अपडेट आहे बघा, तो 5 वर्षाच्या वरील सर्व मुलांनी आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही 5 वर्षाच्या अगोदर तुमच्या मुलांचं आधार कार्ड काय केलेलं आहे, काढलेलं आहे आणि ते 5 वर्षाला कंप्लीट झाले, आता तो 6व्या वर्षामध्ये गेलेला आहे,
तर त्या मुलाचं आधार कार्ड अपडेट करणं तुम्हाला 100% बंधनकारक आहे. त्याला म्हणायचं मॉडरेटरी अपडेट. ओके. त्याच्यानंतर दुसरा 2 नंबरचा आहे, जर तुमच्या मुलाला किंवा कुठल्याही व्यक्तीला 18 वर्षाच्या वरील सर्व मुलांना बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट अपडेट करणे बंधनकारक आहे. म्हणजे 2 अपडेट आहेत. कुठलं? बायोमेट्रिक हे एक आहे आणि दुसरं आहे डॉक्युमेंट अपडेट. म्हणजे 2 अपडेट करणं सगळ्यात बंधनकारक आहे. कुणाला? 18 वर्षाच्या वर जे व्यक्ती आहेत त्यांना 2 अपडेट करणं बंधनकारक आहे. आता तिसरा अपडेट आहे, तर तो तिसरा अपडेट काय आहे? आधार कार्ड काढून ज्या व्यक्तींना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आधार कार्ड काढून ज्या व्यक्तीला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांनी बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट अपडेट करणं बंधनकारक आहे. जर नाही केलं तर 1000 रुपये 31 मार्च 2024 नंतर तुम्हाला फाईन भरावा लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे अपडेट सगळे करून घ्यायचे. याप्रमाणे 5 वर्षाच्या वरचे बायोमेट्रिक अपडेट, 18 वर्षाच्या वरचे बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट अपडेट, आणि 10 वर्ष ज्यांना कंप्लीट झाले त्यांनी बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट अपडेट करणं बंधनकारक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि इतर तुमचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा इतर तुमचे घरातले नातेवाईक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे काय होईल की तुमचं 1000 रुपये जे दंड लागणार 31 मार्च नंतर तो तुमचा वाचेल. म्हणजे अशा प्रकारे सर्व माहितीसाठी, नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.